लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील सुभान मुसा शेख आणि त्यांच्या पत्नी जमशिदाबी सुभान शेख हे पवित्र उमरा यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का मदिना इथं रवाना झालेत। त्याआधी सुलतानपूर इथं त्यांचा भावनिक निरोप समारंभ पार पडला। या निरोप समारंभाला मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विशेष उपस्थिती लावली। आमदार खरात यांनी शेख दाम्पत्यास पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सुरक्षित, सुखरूप आणि यशस्वी उमरा यात्रेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या। अल्लाह तुमची उमरा कबूल करो आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी गावकरी, नातेवाईक, मित्रपरिवार तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी पुष्पहार, शाल देत शेख दाम्पत्यास निरोप दिला। यावेळी सुभान शेख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील तांडा वस्ती परिसरात झालेल्या विकास कामांबाबत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई राठोड यांनी पंचायत समिती इथं आमरण उपोषण सुरू केलं होतं। तांडा वस्तीतील रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित कामाची चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर तसंच ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून लावून धरली होती। या उपोषणाची दखल घेत मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हा प्रमुख बळीभाऊ मापारी, डॉक्टर गोपालसिंग बच्चिरे यांनी मध्यस्थी करत प्रशासन आणि उपोषणकर्त्या यांच्यात चर्चा घडवून आणली। संबंधित कामाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल असं लेखी आणि तोंडी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर नंदाबाई राठोड यांनी आपलं उपोषण स्थगित केलं। या उपोषणाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला होता। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। काल दिनांक 4/2/2026 पासून देऊळगाव कुंडपाळ ग्रामपंचायत अंतर्गत शासन स्तरावरून तांडा समृद्धी योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता तयार करण्यात आलेला आहे। परंतु सदर सिमेंट रस्ता हा बंजारा समाजाच्या वस्तीमध्ये नसून नियमबाह्य पद्धतीने संबंधित ठेकेदाराने आपल्या नातेवाईकाच्या शेतालगत हा सिमेंट रस्ता तयार करून सदर निधीचा अपहार केलेला आहे आणि शासनाची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती नंदाताई परमेश्वर राठोड यांनी कालपासून उपोषण सुरू केलेलं आहे। परंतु डॉक्टर संजयजी रायमुलकर माजी आमदार, बळीभाऊ व्यापारी, शिवसेना जिल्हा प्रमुख, गोपालभाऊ बच्चिरे, गजाननजी जाधव माजी नगरसेवक, संतोषजी आघाव शिवसेना नेते, त्याचबरोबर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, शिवसेना उभाटा गट असेल, या सर्व पक्षाच्या नेत्यांनी कालपासून जवळपास तालुक्यामधून आणि तालुक्याच्या बाहेरून 400 ते 500 लोकांनी मान्यवरांनी भेट देऊन जिल्हा स्तरावर आदरणीय मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा अधिकारी, समाज कल्याण अधिकारी यांना दूरध्वनी संदेशावरून सूचना देऊन सदर प्रकरणाची 15 दिवसांमध्ये चौकशी करण्यात येईल आणि सदर निधी तांडा वस्तीमध्ये खर्च न झालेले असल्यास संबंधित ठेकेदाराकडून संबंधित रकमेची वसुली करण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे गट विकास अधिकारी सन्माननीय देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उपोषणाची सांगता करण्यात आलेली आहे। कदाचित या ठिकाणी सदर महिलांना न्याय मिळाला नाही, येणाऱ्या 15 दिवसाच्या नंतर परत एकदा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, रास्ता रोको करण्यात येईल आणि सदर जो या ठिकाणी बंजारा समाजाच्या ज्या महिला आहे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून मोर्चा काढण्यात येईल असं या ठिकाणी सर्व महिलांनी सुद्धा बोलून दाखवलेलं आहे। तर या ठिकाणी मान्यवरावर विश्वास ठेवून हा आजचं जे उपोषण आहे हे तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। न्याय न मिळाल्यास पुन्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्यात येईल आणि रास्ता रोको करण्यात येईल। धन्यवाद। उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी आला तर यांच्या मागण्या काय आहेत? लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील आमच्या भगिनी नंदाताई परमेश्वर राठोड आणि इतर सर्व 25 महिला यांनी त्या ग्रामपंचायतमध्ये झालेल्या तांडा वस्तीच्या कामामध्ये अनियमितता, भ्रष्टाचार आणि वस्ती सोडून झालेल्या कामासंदर्भातली तक्रार
गेल्या 2-3 महिन्यापासून ते पाठपुरावा करता तक्रार दिली आणि त्याची चौकशी होण्यासाठीची मागणी त्यांची होती आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर आली पाहिजे. तर ज्या उद्देशानं ते विकास कामं होत आहेत, मग आता तांडावस्ती करायच्या तर आपल्या तांडावस्तीमध्ये ते कामं झाली पाहिजेत. या दृष्टीनं शासनाकडनं करोडो रुपयाचा निधी येतो आणि त्या कामामध्ये जर अनियमितता होत असेल तर हे चुकीचं आहे. म्हणून त्यांनी जे काही उपोषण या ठिकाणी सुरू केलंय त्या संदर्भातल्या अडचणी मी जाणून घेतल्या. कलेक्टर महोदय, जिल्हा परिषदेचे सीओ आणि समाज कल्याण अधिकारी यांच्याशी फोन आणि व्हिडिओशी चर्चा करून त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये पेमेंट का काढला अशी तक्रार त्याच्यामध्ये होती. परंतु स्थानिक डेप्टी इंजिनियरनं त्या कामाची पाहणी करून तो अहवाल दिला आणि त्या आधारावर यांच्या व्हिडिओने या ठिकाणचं पेमेंट काढलं. परंतु या गोष्टीवरती ते समाधानी नाहीत. काम निकृष्ट झालेले, काम वस्ती सोडून वस्तीच्या बाहेर झालेले. अशा तक्रारी झाल्यानंतर त्या तक्रारीची दखल वरिष्ठ स्तरावरून घ्यायला पाहिजे होती, परंतु ते घेतल्या गेली नाही. म्हणून आज कालपासून त्यांनी उपोषण या ठिकाणी सुरू केले. त्या उपोषणामुळेच आपण वरिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्याच्या कानावरती गोष्ट घातली आणि त्यांनी वरिष्ठ स्तरावरून, जिल्हा स्तरावरून एक समिती नेमून या संपूर्ण कामाची चौकशी केली जाईल. त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यावरती रिकव्हरी निघतील. त्याच्यानंतर काम वस्ती सोडून झाला असेल त्या संबंधित अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल दिला म्हणून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि केवळ या शासनाचा पैशाचा दुरुपयोग या ठिकाणी होत असेल तर ही गंभीर बाब आहे. म्हणून वरिष्ठ स्तराच्या कानावरती घालून त्यांनी 15 दिवसात याची चौकशी केली जाईल, अहवाल देण्याचं त्यांनी सांगितलं. आणि जे जे दोषी असतील किंवा काम सत्यता तपासून मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल त्याची चौकशी केली जाईल. काम बाहेर वस्तीच्या बाहेर झालं त्याची चौकशी केली जाईल. आणि या सर्व प्रकरणाचा निपटारा त्यांनी सांगितलं 15 दिवसामध्ये सत्य परिस्थिती आम्ही समोर आणू आणि त्या माध्यमातून चुकीचं झालं असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. मग त्याच्या मी उपोषण करतायला आहे. मी आहे, आमचे जिल्हा प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, पिंटू भाऊ आहेत, पांडुभाऊ सरकटे, त्याच्यानंतर आपले सर्व विजय सानप साहेब, हे सर्व आम्ही भेटण्यासाठी आलो. त्यांना आता ते काय आम्हाला लेखी देतात त्याची माहिती घेऊन आम्ही विनंती करू. आणि कुठलीही आता काल उपोषण केलं, आजच्या 2 दिवसात कारवाई होणार नाही. वरिष्ठ स्तरावरून चौकशी झाल्यानंतर याच्यावरती कारवाई होईल. म्हणून आमच्या लाडक्या बहिणीला मी विनंती करतो की आपण 15 दिवस त्या अहवालाची वाट पाहू. नंतर मी सोबतच आहे त्यांच्या. याच्यामध्ये कुठलाही चुकीचं किंवा चुकीच्या माणसाला जर त्या ठिकाणी पाठीशी घातल्या जात असेल तर या संपूर्ण प्रकरणाचा निपटारा झाल्याशिवाय आपण सर्व स्वस्थ बसायचं नाही. या पद्धतीनं मी त्यांना आजच्या या उपोषणकर्त्या महिलांना विनंती करेल की शासनालाही आपल्याला थोडा टाइम त्याच्यामध्ये द्यावा लागेल आणि त्या माध्यमातून आपण पूर्ण 100% पारदर्शी निकाली काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. धन्यवाद. हे होते मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की या उपोषणकर्त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे. बिडकीन तालुक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलंय. एमआयएम पक्षाकडून हाजी गफ्फार शेख हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेत. सर्वसामान्य जनता, अल्पसंख्याक समाज, कष्टकरी आणि युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी हाजी गफ्फार शेख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. न्याय, समानता आणि विकास हा आमचा अजेंडा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. एमआयएम पक्षाच्या वतीनं बिडकीन तालुक्यात शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा आणि रस्ते विकास या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात येतोय. या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून हाजी गफ्फार शेख यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की तालुक्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासाची गती वाढवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. या निवडणुकीत एमआयएम पक्षाला किती यश मिळते याकडे बिडकीन तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. एमआयएम पक्षाचे उमेदवार गफ्फार शेख जाणून घेऊया. त्यांनी एमआयएम पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. सर, एमआयएम पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली तर याचा मागचा उद्देश काय आहे? एमआयएम पक्षाने उमेदवारी दिली याचा मागचा उद्देश इथे जे आहे आता
इथं जे आहे रोड, ड्रेनेज लाईन आणि शेतकऱ्यांचं जे पण पंचायत समितीला सामान भेटतोय, एक ट्रॅक्टर भेटतो आधी किंमतमध्ये भेटतो, कोणाला माहीत नाही आत्तापर्यंत. ट्रॅक्टरलाही सामान भेटतो कोणाला. आत्तापर्यंत जे पंचायत समिती मेंबर आलेले आहे त्यांनी पब्लिक कोणालाही काय दाखवलेलं नाही. मी आता मला इथे रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि सगळे धर्माचे मला मतदान होणार आहे. सगळे खुश आहे, पतंगला मतदान मारणार आहे आणि मी खरं उतरणार आहे पंचायत समितीला. आणि शेतकऱ्याला जे आहे जितकं सामान तिथं भेटतो, बक्कर आहे सगळं, म्हणजे गोठा आहे आणि अर्धे किंमतमध्ये ट्रॅक्टर भेटतो, हे कोणालाही माहीत नाही पंचायत समितीचं. ते मी सगळ्यांना लिस्ट आणून आणि सगळं दाखवेल आणि सगळ्याचे फाईल भरून मी त्यांचं काम सामान द्यायचं काम करेल. सर बिडकीन गावात सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? बिडकीन गावात अशी आहे का थोडंफार जे रोड नाही आहे, ड्रेनेज लाईन नाही आहे त्याचे, आणि जवान जे तरुण पोरं आहे त्यांना हेल्थ क्लबची इथं समस्या आहे. हेल्थ क्लबची मी कोशिश करणार सगळे म्हणून आणून हेल्थ क्लब आणून. त्यासाठी आपल्याकडे कोणत्या उपाययोजना आहेत? आमच्याकडे उपाययोजना आहे का आता सध्या मी आपली हवा तर चांगली आहे, म्हणजे पतंगला Response चांगला मिळतोय रिस्पॉन्स चांगला मिळतोय. हे मी सक्सेस झालो तर मी सगळ्या समस्या आपले जवान पोरचे सगळ्यांच्या समस्या हल करेल. चितेगावमध्ये पाण्याचा प्रश्न आहे वगैरे, काही रस्ते वगैरे बरोबर नाही आहेत, तर त्याबाबत काय बोलणार? इथं पण पाणीची थोडी तकलीफ आहे. 4 दिवसाला पाणी येतो, कोणाला 5 दिवसाला पाणी येते. मी कोशिश कराल का 1 दिवस आड किंवा रोज पाणी. याचा अर्थ असा धरण घाशाला आणि कोरड उशाला असं काय म्हणणे, त्याचं काय बोलणार आहे? असं काय नाही, नियोजन पाहिजे. पाणी भरपूर आहे पैठणमध्ये आणि पाईपलाईन पण झालेली आहे इथं स्वतंत्र, पण नियोजन नाही. नियोजन अभावामुळे 4 दिवस 5 दिवसाला पाणी येतो. जिल्हा परिषद शाळेसाठी आपण काय उपाययोजना करणार? जिल्ह्यात सध्या सगळीकडं आता परिसरात जे चालू आहे इंग्लिश मिडियम, तर मराठी शाळेला कुठंतरी वाव मिळावा यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना असेल? त्यांचे स्तर सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेचा, तर तुम्ही काय करणार त्याच्यावर? जिल्हा परिषदेसाठी आम्ही करणार आहे इंग्लिश मीडियम पण तिथं व्हायला पाहिजे. गरीबचे पोरं जे आहे जे तिथं शिकवायला पाहिजे इंग्लिश मीडियम. आणि मी याच्या पुढं पण केलेलं आहे का जे पण तिथं मी जिल्हा परिषदेला ते आपले होते त्यांना भेटलो सगळं इथं घेऊन. ते आम्ही जे आलो तर आम्ही ते जिल्हा परिषदेचं जे मिनी इंग्लिश मीडियम आहे ते खूप सुविधा देणार आहे तिथं. जाता बिडकीन वासियाला काय संदेश देणार तुम्ही? मी जाता एवढंच सांगणार आहे की येत्या 7 तारखेला पतंगवर निशाणीवर शिक्का मारून भरपूर मतांनी विजय करा. मी खरा उतरणार आहे आणि सगळ्याचं काम. सर आपला बटन नंबर काय? बटन नंबर 4 आहे. गफ्फार शेख अब्दुल गफूर, पंचायत समिती मेंबर. चिटेगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी जोरदार वातावरण पाहायला मिळते. या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सना मलिक यांनी चिटेगाव इथं भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार त्रिभुवनताई गिढहाणे यांच्या प्रचाराला विशेष गती मिळाली. आमदार सना मलिक यांनी प्रचार सभेत बोलताना सांगितलं, त्रिभुवनताई गिढहाणे या तळागाळातील जनतेशी जोडलेल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या सक्षमपणे काम करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच शेतकरी, महिला, तरुण आणि कष्टकरी वर्गाच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. चिटेगाव आणि परिसराच्या विकासासाठी योग्य नेतृत्व निवडणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. 24 आज आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आमदार सना मलिक. त्या चितेगाव येथे आपल्या प्रचारासाठी आल्या असता जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. काय बोलणार मॅडम? अजितदादाच्या निधनाच्या नंतर आपले जे कार्यकर्ते होते त्यांचं मनोबल तुटलं होतं, म्हणून आम्ही हे फायनल केलं की हे दुःखच्या घडीत पण आम्ही त्यांच्या सोबत जाऊन तिकडे त्यांचा मनोबल वाढवून त्यांचा प्रचार करणार. आणि जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समिती जिथे जिथे आमचे कॅन्डिडेट आहे संभाजीनगरमध्ये घड्याळच्या चिन्हावर, त्यांच्यासाठी आम्ही आज प्रचार जास्त मोठं काही हल्लागुल्ला करत नाही आम्ही, पण
पॉझिटिव्हली जसं आमचे विचारधारा आहे, विचारधाराच्या माध्यमातून आणि अजितदादाच्या जे कामाच्या माध्यमातून आम्ही जे लोकांना जोडलं आहे त्या लोकांना आम्ही तिकडे जाऊन विनंती करत आहे की घड्याळचं बटन दाबून 7 तारखेला त्यांना मतदान करा आणि खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली अर्पण करा. या संघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट कोणता विकासाचा संदेश घेऊन आली आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आमचं पक्षाचं नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट असं नाव नाही आहे, तर तुम्ही पण तसा उल्लेख करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजितदादाच्या नेतृत्वाखाली आम्ही आजपर्यंत काम करत होता. आता पुढे आम्ही सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली हे काम करणार आणि जिथे जिथे आपल्याकडे पाण्याच्या, रोडच्या, गटरच्या, नाल्याच्या, प्रदूषणचा हे सगळे विषय यावर आम्ही याचा गेल्या किती वर्षापासून काम करतो, तसंच या पुढे पण आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे काम करणार. चितेगाव परिसरातील नागरिकाच्या प्रमुख समस्या कोणत्या असल्या आपल्याला वाटते? जसं मी तुम्हाला सांगितले, पाण्याच्या आणि रोडच्या जी मोठ्या समस्या आहेत त्यावर आम्ही जसं लक्ष देत होतो त्याचा और आणखी बल देऊन त्यावर आम्ही लक्ष देणार. सुशिक्षित बेकार आणि महिलांसाठी आपल्याकडे काय उपाययोजना असतील? महिलांना सक्षम करण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जिथे जिथे आम्ही जे जे कार्य जे आपल्याकडे जे योजना आहे ते राबवण्यासाठी आम्ही जे काय आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहे, तसेच आम्ही चितगावला पण जिल्हा परिषदच्या निवडणूक संपल्यानंतर इथे वेगवेगळ्या मोहीम चालू करून त्याला स्किल डेव्हलपमेंटचा ट्रेनिंग देऊ. जाता जाता चितेगावाला काय संदेश देणार? चितेगावाला एकच संदेश देणार, येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही प्रचंड बहुमताने आमच्या घड्याळच्या उमेदवारांना निवडून आणा आणि जसं आमच्या दादांनी आम्हाला शिकवलं आहे त्याच पद्धतीने दादांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करून आणि खूप तुमच्या जे समस्या आहे ते समजून पुढे कसं कळायचं आहे, जसं आम्हाला दादाने शिकवण दिली तसं आम्ही पुढे घेऊन जाणार. खानाना आपल्यासोबत आज आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार रामदास भाऊ गिदाने आणि उमेश जिल्हा परिषदेचे पंचायत समिती उमेदवार त्रिभुवन भाऊ. तर जाणून घेऊया रामदास भाऊ यांच्यासोबत प्रतिक्रिया. काय बोलणार सर? मी रामदास गिदाने चितेगाव सर्कलमधून जिल्हा परिषदला उभा आहे. बऱ्याचशा समस्या आमच्या गावात हे ड्रेनेज, लाईट, पिण्याच्या पाण्याची योजना 4 वर्षापासून बंद आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार. चितेगाव परिसरातील नागरिकाच्या प्रमुख समस्या कोणत्या असल्याचे आपल्याला वाटते? प्रमुख समस्या कोणत्या आहे? रस्ते, अधुरे पडलेले रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन, रस्त्याच्या कडेला घाण, म्हणजे पूर्ण हे करण्याचा प्रयत्न करणार. शेतकरी मजूर आणि कष्टकरी वर्गासाठी आपल्या गटाकडून कोणते आश्वासन दिले जाईल? शेतकऱ्यांसाठी याच्यासाठी शेतमजूर आश्वासन कोणते दिले शेतकऱ्यांसाठी? शेतमजुरासाठी दिवसाला लाईट व तसेच जाण्याचा शिवरस्ता असेल, शिवरस्त्याचा रस्ता हे करण्याचा प्रयत्न करू. महिला बचत गट आणि रोजगार सुरक्षेसाठी आपली भूमिका काय असेल? तरुण वर्ग महिलांसाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे? महिलासाठी बचत गट, महिला सुरक्षेसाठी भाऊ त्रिभुवन. तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. सर काय बोलणार? काय गावाच्या विकासाबद्दल बोलणार. जे काही ते जे मागच्या काळात जे नाही झालं ते आम्ही करून दाखवणार. गावाच्या विकासासाठी एकमताने लढणार व जे समजा एकूणावर टीका होते आम्ही ते टीका न करणार. त्या कामाच्या विकासामधून ते टीका दाखवणार त्यांना, विरोधकांना. अच्छा. आणि पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा, मूलभूत प्रश्नावर आपली प्राथमिकता काय असेल? सध्या तर आमच्या गावामध्ये रस्ते व पाण्याचे समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ते आम्ही येणाऱ्या 5 वर्षात ते करून दाखवणार. अच्छा. या निवडणुकीत मतदारांनी आपल्या उमेदवारालाच का निवडून द्यावे? विकास काम करण्यासाठी निवडून द्यावे. अच्छा. सत्तेत आल्यावर चितेगावाच्या विकास कसा वेगाने घडून आणाल? आम्ही रस्ते, ड्रेनेज व आरोग्य सुविधा व कचरा आणि ड्रेनेज लाईट या सगळ्याने. सध्या तरी चितेगाव परिसरात आज जिल्हा परिषद शाळा आहे, याची अवस्था बिकट आहे. त्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे? उपाययोजना असे आम्ही माननीय खासदार कल्याणजी काळेसाहेब यांच्याशी चर्चा झाली आहे. त्याच्याबद्दल ते निधी व त्याबद्दल आम्ही
घडीला जे चितेगाव वासियाचे हाल आहेत तर ते आपण जाणून घेतले. तरी पण पुढील काय समस्या आहे तर आपल्या गावातील नागरिक सांगू इच्छितात. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. बघा सर, याच्या अगोदर राष्ट्रवादीची सत्ता होती. आमदार पैठण विधानसभाला राष्ट्रवादीचा असताना आमच्या इथं गांधीनगरमध्ये हनुमान मंदिरासाठी त्यांना 5 लाख रुपये दिलते. त्याच्यानंतर खंडोबा मंदिरसाठी सभामंडपासाठी 5 लाख रुपये दिलते. त्याच्यानंतर कब्रस्तानसाठी चितेगावचे वाल कंपाऊंडला 7 लाख रुपये दिले असते. त्याच्यानंतर बुद्धविहारसाठी वाल कंपाऊंडसाठी तिथं पण 5 लाख रुपये दिलेले आहे आणि ते काम पूर्ण झालेलं आहे. दुसरी गोष्ट, यांचं म्हणणं हे प्रचारमध्ये म्हणता का 50 लाख रुपयाचं लग्नाचं ते शादीखाना आणलेलं आहे. आणि 2 वर्षापासून ते म्हणत आहे पण कुठल्याही प्रकारचा कुठंही बांधलेला नाही. फक्त तोंडी म्हणत कागदोपत्री झालेलं आहे. आजपर्यंत बी कुठं बांधलेला नाही. दुसरी गोष्ट, चितेगावमधले जेवढे बी ओपन पेस होते, चितेगावमध्ये 52 ते 53 नगर आहे. त्याच्यापैकी एकही नगरमध्ये ओपन पेस शिल्लक राहिलेला नाही. त्यांना 8च्या उतार्यावर घेऊन ओपन पेस त्याचे प्लॉट करून सरासरी विक्री केलेली आहे. सरकारला मला एवढंच विनंती आहे की ते भ्रष्टाचार कुणी केलं आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी केलं हे सगळं उकरून काढावे. आजच्या घडीला काही नागरिकांकडून आम्हाला समजले की तुमच्या बोरिंगची व्यवस्था होती, आपशाची व्यवस्था होती, ते सुद्धा रस्त्याच्या बाजूला त्यांनी तसंच पडू दिलं. काय प्रॉब्लेम? आज रोजी कुठल्याही प्रकारचं जेवढे बी बोर घेतलेले होते जुने, त्याच्यातली मोटरसुद्धा नाही का तिथला एक काहीच वस्तू जागेवर राहिलेलं नाही. बोर बी मिसलेले आहे सगळे. कुठंच ड्रेनेज लाईन बी पूर्ण तोडून चॉकअप करून ठेवलेलं आहे. कोणत्याही प्रकार का इथल्या ग्रामपंचायतची जनताची सोयीसुविधा काहीच शिल्लक ठेवलेली नाही. सगळे लोक नाराज आहे हे गावातले. आजच्या घडीला समजा तुम्ही जनतेला काय संदेश देणार? मग समजा आता तुमच्या उमेदवार आहे गिदाने साहेब, त्रिभुवन साहेबची आई, तर तुम्ही जाता आपल्या जनतेला काय संदेश देणार की नागरिकांना, की बाबा तुम्ही काय करू? आमचा जे उमेदवार आहे हे जर का निवडून आले तर 100% येणार आहे हे आम्हाला खात्री आहे. आणि याच्या माध्यमातून ते उमेदवाराचं म्हणणं हेच आहे का गावातली ड्रेनेजची लाईन असो, कचरा असो, घंटागाडी असो, पाण्याची समस्या असो, त्याच्यानंतर ड्रेनेज लाईनची समस्या असो, हे आम्ही पूर्णपणे क्लिअर करू आणि प्रत्येक गावात जाऊन ही समस्या दूर करू. लाडसावंगी गटातून शिंदे गटानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राधाकिशन पाटोडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी लाडसावंगी गटात जाहीर सभा घेऊन जोरदार प्रचार केलाय. यावेळी आमदार संतोष बांगर म्हणाले की राधाकिशन पाटोडे हे सर्वसामान्य जनतेशी सतत संपर्कात असणारे, विकास कामांचा अनुभव असलेले उमेदवार आहेत. शिंदे गटाच्या माध्यमातून लाडसावंगी गटात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. राधाकिशन पाटोडे यांनी देखील उपस्थित नागरिकांशी संवाद साधत निवडून आल्यास प्रत्येक गावाच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचं आश्वासन दिलं. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. नमस्कार, आपण पाहतात न्यूज 24. आज आपल्यासमोर उभा आहे शिंदे गटाचे उमेदवार श्री राधाकिशन पाटोडे. तर जाणून घेऊया त्यांचे प्रतिक्रिया. बोला सर, काय बोलणार? मी राधाकिशन पाटोडे, जिल्हा परिषद गट लाडसावंगी या गटामधून शिंदे शिवसेनेकडून मी धनुष्यबाण या निशाण्यावर उभा आहेत. आमच्या भगिनी अर्चनाताई शंकरजी बोंगाने या चौका गणामधून उभा आहेत आणि लाडसावंगी गणामधून पूजाताई घोडके ह्या उभा आहेत. आणि अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला. लोकांचे जे प्रश्न होते ते घेऊन आम्ही आज जनतेसमोर जातो. खरं तर मागच्या कार्यकाळामध्ये स्थानिक विद्यमान आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, यांनी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळं लोकांनी आम्हाला प्रचंड त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो, आता शेवटचा 3 दिवस बाकी आहे आणि आता हे विरोधक वेगवेगळे आरोप करतील. आता वेगवेगळे आरोप ते करणार आहे. मी सगळ्या जनतांना विनंती करतो की
आपण कुठल्याही आरोपाला बळी पडू नये. अंतर्गत अनेक आरोप ते करतील, तेवढ्या बाबतीत ते पटायत आहे दोन्ही पण. परंतु जनतेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसेनेला या ठिकाणी कौल आहे. आम्ही जे मागच्या कार्यकाळामध्ये मी सभापती असताना मार्केट कमिटीमध्ये जे कामकाज केलं 2017 ते 20, त्याच्यानंतर आम्ही चांगलं काम केल्यामुळं पुन्हा जनतेनं आम्हाला 2023ला त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून दिलं. त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळातही मी उपबाजार करमाड असेल, पिंपरी असेल आणि आता नवीन ज्या गटामध्ये मी उभा आहे या गटामध्ये आपण त्या ठिकाणी 13 एकर जागा घेऊन नवीन मार्केट उभारतोय. आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न, गोरगरिबाचे प्रश्न घेऊन आज जनतेसमोर जातोय. आणि आम्ही अर्ध्या रातची आताचे जे आमदार आहेत ते लोकांना, कार्यकर्त्याला आज फोन लावावे लागले. ते आता कार्यकर्ते उचलीत नाही, पूर्वी ते उचलीत नव्हते. आमदार खासदार 5-5 दिवस कार्यकर्त्याचे फोन उचलत. कारण काय सांगू शकता? काय त्यांना काय कामापुरते मामा. आम्ही अर्ध्या रातचा फोन उचलतो, रात्री 1ला फोन केला आम्ही हजर आहे. त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश काहीच नाही, आता जनता देईल 7 तारखेला संदेश. शेतकरी मजूर वर्गासाठी शिंदे गटाच्या माध्यमातून कोणत्या योजना प्रत्यक्षात आणणार? या ठिकाणी शिंदे गटाच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी लाडकी बहीण असेल, शेतकऱ्याला सन्मान योजना असेल, आरोग्य सेविकाला मानधन असेल, आशा सेविकाला मानधन असेल, पोलीस पाटलाला मानधन असेल, सरपंचाला मानधन असेल, शिंदे साहेबांनी एकही घटक सोडलेला नाही. सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये केलंय. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन जातो. लाडक्या बहिणीचे या सर्कलमध्ये मी जे काम केलेलं आहे, प्रत्येकाच्या घरी जाऊन, प्रत्येक महिलाच्या घरी जाऊन त्यांचं OTP घेऊन त्यांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली. आणि ही कामाची पावती आम्हाला जनता देते. आणि म्हणून त्या ठिकाणी मी जे बाजार समितीच काम केलं, आज जनता आम्हाला वेगळ्या नजरेने बघते. हा माणूस काहीतरी करू शकतो, हा माणूस आमचा अर्धराची फोन उचलतो, हात द्याला का गाडी उभा करतो. म्हणून त्यांच्यातला आणि आमच्यातला हा फरक आहे. म्हणून जनता आमच्या सोबत आहे, परंतु शेवटचे ती म्हणतात ना, रात वायरेची असते. आज ते सगळी महासत्ता त्यांच्याकडे, आमदार त्यांच्याकडे, खासदार त्यांच्याकडे, आमच्याकडे कोणीच नाही. आमच्याकडे जनता आहे. सर, असं माहीत पडतं की तुम्ही पण एकेकाळी BJP मध्ये होतो ना. आमच्यावर अन्याय केला म्हणून आम्हाला शिवसेने देऊन जनतेनं सांगितलं उभा राहा. त्याच्यामुळे आता आम्ही जनतेसमोर आहे. एकंदरीत जनताला काय संदेश देऊ शकतो? जनतेला एकच संदेश आहे, जनतेने आम्हाला त्याची सेवा करण्याची यावेळी संधी द्यावी. आणि येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण निशाणीचं बटन दाबावं, आम्हाला प्रचंड मताने तिघाला विजय करावं, ही विनंती या जनतेला आम्ही करतोय. या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप ते करणारे, अनेक बांब फोडणारे, अनेक लोकांना अफवा देणारे. जनतेला सांगतो, त्यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे, त्यांच्याकडून घ्या. कोणाचं मटण का, पण बटन धनुष्यबाण दाबा. कन्नड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वाधिक जास्त निधी माझ्या कार्यकाळामध्ये उपलब्ध करून दिलाय. त्या माध्यमातून तालुक्यामध्ये गायगोठे, विहीर, पाणंद रस्ते, सिमेंट गट्टू यांसारख्या कामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर या कामासाठी ज्या शासनानं अटी घातल्या होत्या त्या सर्व बाबी मी काढून टाकल्यात. त्यामुळे प्रत्येकाला योजनेचा लाभ घेता येते, असं खासदार संदीपान भुमरे यांनी सांगितलंय. माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील सपकाळ यांनी शिवसेना पक्षामध्ये खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणावर विद्यमान सरपंचांनी जाहीर पाठिंबा दिल्यानं आमचा विजय हा निश्चित असल्याचं मत शेलगावचे सरपंच विलास मनगटे यांनी व्यक्त केलंय. यावेळी चिंचोली गटाचे उमेदवार रावसाहेब पवार, पंचायत समिती सदस्य गणाचे उमेदवार सविता जंगले यांना जनतेनं विकास कामं करण्यासाठी संधी द्यावी असं आवाहन संदीपान भुमरे यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले अशा या विधानसभेच्या आमदार संजनाताई जाधव, त्या सर्कलचे उमेदवार रावसाहेब पाटील संडू पवार आणि पंचायत गणाचे उमेदवार सविता जगन्नाथ जंगले आणि दुसऱ्या जे उमेदवार आहेत दुसऱ्या गणाच्या अनुराधाताई जायस्वाल, सर्व मान्यवर मतदार उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ताईंनी सविस्तर असं
मार्गदर्शन केलं. आपल्याला कल्पना आहे 7 तारखेला मतदान आहे, वेळ कमी आहे आणि आपल्याला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करावं ही विनंती करण्यासाठी धुळे महापालिकेत लवकरच नवे महापौर विराजमान होणार आहेत. उद्या होणाऱ्या पहिल्याच विशेष महासभेत महापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत सध्या महापौरांचं दालन सुसज्ज करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पुढील काही दिवसात महापौरांच्या दालनाचं काम पूर्ण होणार असून तब्बल 2.5 ते 3 वर्षांनंतर महापौर पदाचं दालन उघडण्यात आलंय. या ठिकाणी नवीन फर्निचरसह बैठक व्यवस्था देखील नव्यानं तयार करण्यात येते. आणि महापौर नियोजन आहे. महापौरांना यापूर्वी जे कार्यालय महानगरपालिकेने निश्चित केलेलं होतं त्याच कार्यालयामध्ये नूतन महापौर सुद्धा बसतील. त्या कार्यालयाची बेसिक डागडुजी आणि रंगरंगोटी सुरू आहे. ते दालन आज सज्ज होईल. उद्या महापौर पदाची निवड झाल्यानंतर महापौर ठरवतील कार्यभार घेण्याचा दिवस आणि वेळ. त्यानंतर ते त्यांच्या नियमित दालनामध्ये त्यांचं रुटीन कामकाज सुरू करतील. जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मागणी केली की 2 दिवसांपूर्वी त्यांच्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खुणे यांना दिलेल्या निवेदनानुसार मनोज जरांगे पाटील आणि अमोल खुणे यांची नार्को टेस्ट तातडीनं घ्यावी. यावेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली. हे सर्व कटकारस्थान धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्यावरून रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. धनंजय मुंडे अद्याप शांत बसले नाहीत. ते मराठा समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप करत त्यांना खरकट म्हणत जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कशा. कायदा लॉ असं सांगतो, एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करताय. इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, चिकट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची. मग त्या अर्जाला मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची. माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कारण ही अशी संधी आहे आता. कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप्प बसणारच नाही. ते असेच पुन्हा जामीन झाले की पुन्हा कटर असणार, पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडून आणणार. हे 100% ते करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा उचकवलं जातं. जो कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचं नाही आरोपीबद्दल. हे सगळं घडून जे आणतोय ना, तो धन्याचे हेच घडून आणतोय. म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये. परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जी काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नार्को टेस्ट करा, तुलाही धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी, तो असं म्हणायला पाहिजे होतं. तो म्हणला ना, समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा. तो जर खास धुतल्या तांदळाचा होता ना, तर तो म्हणायला पाहिजे होतं 5ची 5 बी जणांची नार्को टेस्ट करा धन्यासहित, असं म्हणायला पाहिजे. तिथं तू मुंडे साहेब म्हणतो, म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुटाने करायला लागला. त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो होतो. का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो. मीडियाला मी 2 वर्षापासून कुठेही बोलत नाही. मीडियाला चांगलं माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेत आहे, याच्या हातातून झालं सुद्धा असन, घरात सुद्धा लई त्रास देत आहे, पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन. मला कुठेतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ते बायको खूप सोन्यासारखे आहेत, चांगले आहेत, की चला जाऊ द्या, त्यांनी मीडियातून व्हायना म्हणलेत ना. पण हे असं पोरग आहे, हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं. आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्याय नाही, कुणीतरी फूस लागन. म्हणून मी आता SP साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा CDR काढा, कोणाकोणाचे फोन आले किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा. याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे. तिथं पर्याय नाहीये. याला कोणी धमकीलंय का तो बोल म्हणून, किंवा याला कुणीकडून आणखी सांगितलं गेलंय का, किंवा
असा संशय येतो की काही सारख्यातला होता का काय, म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे कुठाने करत त्यांच्या विरोधात बोलच. आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना ते आता तुला जाहीरपणानं सांगतो, मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी. तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा केले असते पुढून काचाकच. आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो. पण तो ते बोलायला लागला ना, त्याला आता ते आरोप जे जे करणार आहे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत. नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती. आता जे जे आरोप करणार त्या आरोप त्याला सिद्ध करावं लागेल. जो कोणचा आरोप करील त्याचा नसता त्यांनी सिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित आरोप केलेला तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. त्याला आता सुट्टी नाहीये. म्हणजे आणि धन्याला तर नाहीच. मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायची. पण धन्या गप्प बसतच नाहीये. ते परळीचं खरकट गप्प बसायलाच तयार नाहीये. ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे असले प्रकरण. आता इतकं भारी आलंय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चिवा पाडखिनी छाया. धन्या आता उंट पहाडाच्या खाली आलाय. आता चिवा पहाडाच्या खाली आलाय. त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे, घातपात घडून आणणार आहे, कट रचणार आहे, त्याचं नाव नाही घेत ते. उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावतात. याचा अर्थ जे आरोपी आहेत ना, हा बघ सांगणारे तुम्ही आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलची, आमच्या नाही. सगळ्या गोष्टी त्या तुमच्या. आणि तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्हीच रचलंय आणि तिकडून नाहीच आहे, तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्यात त्या परळीच्या खरकाट्या संघ. आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय नार्को टेस्ट करा तर तपास यंत्रणेनं तो अर्ज आता कोर्टापुढे ठेवला पाहिजे. त्याला मंजुरी घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेने मागायला पाहिजे. आणि त्या परळीच्या खरकाट्याची धन्याची पण आणि माझी पण, एकूण 5 जणांची होणं गरजेचं आहे आता. कारण आरोपी म्हणतोय, एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नार्को टेस्टला तर नाही करता येत. आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला. आता ह्यो जर तिथं गेला नसेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार नाही ना. आणि गेला असेल, याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएने कोणी बीडचं आहे ना ते त्यांना बोलला असेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार ना ते. म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता. म्हणून याची नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे नार्को टेस्टसाठी. आणि यांच्या जामीन रद्द करून यांच्या अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे. धुळे शहरातील शनीनगर भागात राहणाऱ्या गणेश पिंटू मोरे या तरुणाचा काल रात्री संशयास्पद मृत्यू झालाय. या घटनेनंतर प्राथमिक माहितीनुसार तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. मात्र गणेश पिंटू मोरे यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचं दिसून येते. त्याबाबत अपघाती मृत्यूचा प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे. एक विशेष पथक तपासासाठी रवाना करण्यात आले. नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. काल साक्री रोडवर एक घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये एक इसम तरुण मुलगा मयत झालेला आहे. आणि त्या मयताच्या बाबतीत प्रथम खबर अपघाताबाबत असा गुन्हा नोंद झालेला आहे. ॲक्सिडेंटचा गुन्हा याच्यात नोंद आहे. त्याच्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा याच्यामध्ये आक्षेप आहे की याच्यात काही घातपाताचा प्रकार वगैरे आहे. याबाबत देखील पोलिसांनी लगेच चौकशी चालू केलेली आहे. परिसरातले CCTV फुटेज, साक्षीदारांचे जाब, वैद्यकीय अहवाल या सर्व गोष्टींनंतर याबाबतीत योग्य ती कारवाई करण्यात येईल. चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदासाठी 10 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. 5 फेब्रुवारी हा नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपकडून महापौर पदासाठी संगीता खांडेकर यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय. उपमहापौर पदासाठी संजय कंचलरावार यांनी अर्ज सादर केलाय. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीच्या समीकरणांवर नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. 10 फेब्रुवारीला भाजपची सत्ता निश्चित बसणार आहे असा दावा खांडेकर आणि कंचनरावार यांनी केलाय. आज मला आमच्या आदर्श नेते, आमचे आदरणीय सुधीर भाऊ, आमचे आमदार किशोर भाऊ, आमचे भाई यांच्या मार्फत मला आज महापौरचा उमेदवार दिला आहे आणि भाजपाचाच उमेदवार होते आणि वर पण सगळे बोलणं चालू आहे आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की भाजपाचाच नगरसेवक होणार. सत्तेपासून किंवा बहुमतापासून अजूनही भाजप लांब आहे. कशा प्रकारे सत्ता मिळेल? नाही, सत्ता तर भारतीय जनता पक्षाची सत्ता बसेल. येणारा तुम्हाला 10 तारखेला समजून येईल. सत्ता भारतीय जनता पक्षाची बसली नक्की आहे. मुलासोबत चर्चा सुरू आहे, तुमच्याकडे समीकरण जुळत नाहीये. समीकरण नेत्या लोकांची चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे नेते लोक बरोबर काम करून राहिले आणि त्या हिशोबाने भारतीय जनता पक्षाची सत्ता नक्की बसेल. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.